स्वीकारून ठेवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा धूप जाळीते निश्वासांचा धूप जाळीते निश्वासांचा सुगंध पसरेल मंगलतेचा सुगंध पसरेल मंगलतेचा कोमल पद हृदयावर ठेवित कोमल पद हृदयावर ठेवित प्रभु माझा यावा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा अभंग नाही ओवी अभंग नाही ओवी मूक जीवाने कशी रे गावी मूक जीवाने कशी रे गावी नयनामधले अश्रू करिले नयनामधले अश्रू करिले अखेरचा धावा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा संध्या गजानन लिंगारे. मी कृष्णा हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला होते आणि आता 4 वर्ष झाली रिटायर झाले. पण जेव्हा स्वामींचं ऑपरेशन करायचं होतं तेव्हा त्यांना ब्लडची जर जरुरी लागली तर काय ते लोकांचं घेणार आहेत म्हणून मला लोमटे सरांनी येऊन आमच्या मॅडमना सांगितलं की असं असं आहे आणि ते दुसऱ्यांचं ब्लड घेणार नाही आहे तर त्यांचंच ब्लड आपण घेऊया. त्यांचं तर वय इतकं जास्त होतं तर त्यांचं ब्लड कसं घ्यायचं असा प्रश्न होता. तरी मॅडम म्हटलं की ठीक आहे आपण करूया सगळी तयारी करूया. आणि मग आम्ही गेलो. नंतर ते आल्यानंतर त्यांचं ब्लड मी स्वतः घेतले आणि त्यांची PTCT करताना त्यांचा हे पण असं दाबून टेस्ट करतात ना तर असं दाबून त्यांना ट्रीट करायचं होतं. तर ते पोट मी आजही अनुभवलं. ते पोट मी असं धरल्यानंतर इतकं गुलाबी दिसत होतं आणि इतके मऊ हात होते की विचारायची सोय नाही. आणि त्यांनी मला सांगितलं तू अजून 2 तासांनी माझं ब्लड जर चेक करायला आलीस तर तुझा रिपोर्ट असा येईल का. तर मी काय म्हणलं नॉर्मल व्हॅल्यू म्हणजे पुढं मागं असते त्यामुळं त्या नॉर्मल व्हॅल्यू ते येईल असं. तर ते म्हणले नाही चंद्रावर सगळं आपलं अवलंबून असतं आणि चंद्राप्रमाणे त्या व्हॅल्यूज बदलत असतात. तू आत्ता तूच जरी केलंस आणि पुन्हा तूच केलंस तरी हा रिपोर्ट वेगळा वेगळा येणार. एवढं ते माझ्याशी बोललेले. पण तेव्हा पण मी दररोज त्यांना जाऊन नमस्कार करावा हे मला काही कळत नव्हतं. फक्त ऑपरेशन होईपर्यंत आम्ही दररोज जाऊन येत होतो. थँक्यू. आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते. कमलताई शिराळकरांनी सांगितलेली आहे आणि काशी स्वामीजींनी कमलताई शिराळकरांना सांगितली होती. तर कमलताई म्हणत्या की ज्या वेळेला काशी स्वामीजींनी काशी सोडायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी गंगा मैयाला सांगितलं की मी आता काशी सोडत आहे म्हणून. त्यावेळेला गंगा मैया स्वामीजींना म्हणते की मी तुझ्याबरोबर येत आहे तू जाते तिकडं मी तुझ्याबरोबर आहे असं कमलताईंनी रायना काशी स्वामींनी प्रत्यक्ष सांगितलं. स्वामींच्या अनेक आठवणी आहेत आणि बऱ्याच जणांकडे आहेत खरं तर. आणि मध्यंतरी मी आवाहनही केलं होतं की कोणाकडे असतील तर आठवणी द्या कारण ही जी काही डॉक्युमेंट तयार होणार आहे हे एकदाच तयार होत असतं. म्हणून अजूनही कुणाला द्यायचं असेल तर माझा नंबर आपल्या पत्रिकेवर आहे. तर या 2-4 दिवसात दिले तर सगळ्यांच्या इव्हन आता या त्याच्या भिंगारे ताई होत्या त्यांनी तर लिहूनच दिला पाहिजे कारण मी जे बोललो इट हॅज बीन सबस्टॅन्शिएटेड. त्याचा साक्षात पुरावा आता त्यांनी मला आता सांगितलं की मीच ब्लड घेतलं आणि लोमटेताई पण आहेत. म्हणजे हे काय IQ किंवा असं काही रंगवलेलं नाही.
तर ज्यांना कोणाला अनुभव लिहून द्यायचे असेल तरी त्यांनी एक 3-4 दिवसात माझ्याकडे लिहून द्या. पूजनीय बर्मन महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाचा प्रारंभ करा. आपलं भाग्य आहे बरं का की असे एवढं वेदांत चिंतन असणारे ब्रह्मचारी माणसं आपल्या या सप्त्यामध्ये उपलब्ध होत आहेत आपल्याला. कालही बघितलं आपण माऊलींचं आपण चरित्र तर ऐकतोच आहोत. म्हणजे माऊलींचं चरित्र माऊली सांगतायत. ज्ञानदेव कदम माऊलींचं चरित्र सांगतायत ते ऐकलं. खरपटे माऊलींचं काल आपण ऐकलं. ही सगळी ब्रह्मचारी मंडळी पूर्ण आयुष्य ही वेदांताच्या चिंतनात घालवणारी आहे. नैतिक ब्रह्मचर्य पाळतात आणि मधुपुरी मागून शिकतायत. हे कुठेही असं हे नाहीये. म्हणजे मधुपुरी मागून शिकणं जे सांगितलं आपल्या याच्यामध्ये शिक्षण पद्धतीत तसं शिकणारी लोक आहेत. आणि बबन महाराजही तसेच आहेत. आपलं भाग्य आहे की ते खास आपल्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांचं चिंतन आपण ऐकलं. अण्णा महाराज येतात. येऊ द्या साहेब तुम्ही बसा. येते बरं. किती वेळ बोलायचं? किती वेळ बोलायचं? चिंतन आहे त्यामुळे चिंतनाला तुमच्या बोलण्याने मंत्र तुमचंच होणार. बस काय होणार माहिती. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण जो मनची एकादारी कर्मेव हातस्य अंगी जया मी वाचून जगी गोवंडीला निमित्त म्हणून सेवेसाठी होऊन घेतलेले आहे. आपल्या या कराड गावामध्ये कृष्णाबाई मंगल कार्यालयामध्ये ब्रह्मीभूत परमहंस परिवाराचे आचार्य ईश्वरानंद सरस्वती यांना काशी स्वामी म्हणून ओळखतात. त्यांच्या संन्यासी दीक्षा ग्रहणाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून हा उत्सव सुरू झालेला आहे. आपल्याला सांगायची गरज नाही पण माझ्याही मुखातून ते शब्द निघायला पाहिजे म्हणून सांगतो. संन्यास दीक्षा म्हटल्यानंतर कलियुगामध्ये आद्य शंकराचार्यांचं स्मरण त्यांची दीक्षा कलियुगातली अत्यंत श्रेष्ठ महत्वाची मानली जाते. आणि त्या दीक्षेनंतर शंकराचार्यांच्या नंतर सगळ्या जगाला काशीचं स्मरण, काशी मोक्ष देणारे आहे. माझा काशीचा संबंध आल्याने माझं भाग्य. ह्या कार्यक्रमाला मी आलो ते सुद्धा माझं परम भाग्य. आपल्याला या ठिकाणी जो कार्यक्रम चाललेला आहे तो कार्यक्रम ऐकण्यासाठी मी आलो, सांगण्यासाठी मी आलो नाही. पण थोडंसं सांगतो. मी प्रवचन करणार असल्यामुळे मी भरपूर बोलू शकतो पण ह्या सगळ्या लोकांना किती
त्रास द्यायचा याचा पण विचार करायला पाहिजे. भरपूर आपण ऐकलेलं आहे. माऊलींच्या मुखातून माऊलींचं चरित्र आपण ऐकतोय. आपल्या महाराष्ट्रातले लाडके आणि सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे संत महात्मे, संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांचं चरित्र आपण कदम माऊलींच्या मुखातून ऐकत आहोत. माझं परम भाग्य की ईश्वरानंद स्वामी काशी स्वामींचं चरित्र थोडक्यात मला ऐकायला मिळालं. जोशी साहेबांनी ते चरित्र सांगितलं आणि मला थोडं बोलायला सांगितलं. तर त्याच्यात बोलताना अनेक विषय माझ्या डोक्यात आहे सांगावेत म्हणून, पण वेळेची मर्यादा म्हणून काही थोडासा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. काशी ही मोक्ष देणारी आहे हे प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये शास्त्रात असा करतात की काशी मोक्ष, तुम्हाला माहिती नसेल, काशीमध्ये गेल्यानंतर मोक्ष मिळतो. म्हणजे तुकाराम महाराजांनी लिहिलं, उपदेश करी विश्वनाथ कानी वाराणसी प्राणी मध्ये बरे. वाराणसी शहरामध्ये काशीमध्ये प्राणी मेल्यानंतर स्वतः साक्षात विश्वनाथ त्याच्या कानात उपदेश करतात. रामनाम या तारक मंत्राचा उपदेश करतात. पण असं सांगतात पुढे की त्या काशी देवीने, काशी नगरीने भगवंताकडे तक्रार केली की कोणी येतो पापी या ठिकाणी मरतो आणि त्याला मोक्ष द्यावा लागतो, हे काय मला पसंत नाही. मग सुधारणा अशी झाली की काशीमध्ये मेल्यानंतर त्याने जे पाप केलेलं असेल त्या पापाचं फळ त्याला भोगावं लागेल. त्याला भैरवी यातना म्हणतात. त्या भयंकर यातना त्याला भोगाव्या लागतील आणि मग त्याला तत्वज्ञानाचा उपदेश होऊन मोक्ष मिळेल अशी व्यवस्था केली नंतरच्या काळात. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीसाठी अनेक उपाय आपण ऐकू. उदाहरणार्थ दुखीनाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची आपल्या ऐकण्यात असेल, संत वाङ्मयात प्रसिद्ध. काशीचं वर्णन करताना काशीमध्ये मेल्यानंतर मृत्यू मोक्ष देऊन उदार काशी हो एकीर वेचावे लागे शरीर केला विधी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. गंगेचं वर्णन करताना एका महात्म्याने गंगेचं दर्शनात मुक्ती ही, तुझं नुसतं दर्शन जरी झालं तरी लोकांना मुक्ती प्राप्त होते असं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं. शास्त्राचा विचार त्यात असा आहे, समन्वय असा आहे की मोक्ष प्राप्तीसाठी जी साधनं सांगितली जातात त्यात साक्षात साधन आणि परंपरेने साधन असा भेद केला. तर ज्ञान हे प्रत्यक्ष साधन आहे, साक्षात साधन आहे मोक्ष प्राप्तीचं. आणि इतर जी साधनं सांगितली जातात ती परंपरेने साधन सांगितली जातात. मी थोडंसं चिंतनाने सांगितलं की कधी कधी मोक्षाचं स्वरूप पण बदललं जातं. तसं चार मुक्ती देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधी येणे आपण म्हणतो. तर असलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा चार मुक्ती सांगितल्या जातात. तर लोकलोकांतराची ज्यावेळी प्राप्ती होते अशा प्रकारचा मोक्ष कधी मोक्षाचं स्वरूप बदलून सांगितलं जातं, कधी साक्षात परंपरा या दृष्टीने सांगितलं जातं. असो, आद्य शंकराचार्य हे जगद्गुरू म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्या जगद्गुरूंनी आताच आपण ऐकलं 4 धर्मपीठाची स्थापना केली. त्यात शृंगेरी नावाचं एक पीठ आहे ज्याचं आपल्याला वर्णन आहे. काशी हे शंकराचार्यांचं पीठ नाही, काशी हे सगळ्यांचं पीठ. काशीचं वर्णन करताना जुने लोक करतात की सगळ्या जगाचं हृदय आहे काशी. तर ते हृदय त्या ठिकाणी शंकराचार्यांचं वास्तव्य झालं. आठवणी म्हणून गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट सांगतो. ज्यावेळी शंकराचार्य काशीमध्ये वास्तव्याला होते त्यावेळी त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वतः शंकर आले. काशीला आजही तुम्ही गेलात तर काशीचे रस्ते लहान लहान बोळी होते. तर त्या बोळीमध्ये विनोदाने सांगतात लोक गाढव जरी उभं राहिलं तरी माणसाला तिथून पुढे जाता येणार नाही. विनोद आहे. आणि चांगल्या भाषेत सांगायचं ठरलं तर माणसाला सुद्धा 2 माणसं जात असताना ओव्हरटेक करायला त्याला थोडी साईड द्यावी लागेल पहिल्या माणसाला. त्याच्या लागणाऱ्या माणसाला थोडं सरकावं लागेल, त्याच वेळी त्याला दुसऱ्या माणसाला पुढे जाता येईल. ओव्हरटेक करणे त्याला म्हणतात मराठीत. ओव्हरटेक करण्यासाठी साईड अपेक्षित आहे, माणसाच्या ओव्हरटेक असे ग्रस्त. स्वतः शंकराचार्यांची परीक्षा घेण्यासाठी एका चांडालाच्या वेशामध्ये आले म्हणून सांगतात. चरित्रात प्रसिद्ध आहे. तर चांडाल वेशामध्ये आल्यानंतर गुरुजींच्या तोंडातून ऐकलेलं सांगतो
म्हणतात शंकराचार्य हे सर्वज्ञ पीठावर आरोहण केलेले. आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे, ही संस्कृती तिचं अध्ययन करणारा माणूस हा सर्वज्ञ होतो. वेदशास्त्राधिकांचं अध्ययन करणारा हा सर्वज्ञ होतो आणि वेदशास्त्र पुराणांचं परिपूर्ण अध्ययन शंकराचार्याचं होतं. त्यांचं वर्णन करताना असं वर्णन केले, वक्तार मासाद्य यमेव विद्या सरस्वती स्वार्थ समन्विता निरस्त कलंक दुस्तर्क पंका नमामि तव शंकर तांत्रिक, असं शंकराचार्यांचं वर्णन आहे. त्याचं वर्णन असं आहे की ज्या वक्त्याला प्राप्त होऊन स्वतः सरस्वती स्वार्थ म्हणजे तिचा जो अर्थ आहे त्याने ती युक्त झाली, परिपूर्ण झाली. ज्यांच्या मुखातून जी ज्ञान सरस्वती ज्ञानगंगा बाहेर पडली ती सार्थ अशा प्रकारची झाली, त्यांच्या मुखातून पडली, असं शंकराचार्यांचं वर्णन केलेलं आहे. ते शंकराचार्य सर्वज्ञ होते, द्रष्टे होते आणि ध्यान करून जगात काय चाललंय हे सगळ्या गोष्टी त्यांना कळत. आपल्या ऋषीमुनींचं वर्णन आपण ऐकतो की ते अंतरदृष्टीने पाहत असत. त्यांना ज्यावेळी प्रसंग एखादा बघायचा असेल ते डोळे उघडून पाहत असत, ते डोळे झाकीत असत आणि डोळे झाकून अंतरदृष्टीने काय करायला पाहिजे याचा विचार ते करीत असत. अशी प्रसिद्धी. अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील. 2-3 गोष्टी आपल्याला त्यातल्या सांगणार आहेत. शंकराचार्यांची पहिली गुरुजींनी सांगितले आहेत. बरं, आमचे गुरुजी वेदशास्त्र संपन्न पूजनीय गणेश्वर शास्त्री उद्या येणार आहेत, त्यांच्या मुखातून ऐकलेल्या गोष्टी सांगतो. शंकराचार्यांच्या समोर चांडाल रूपामध्ये स्वतः शंकर उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर शंकराचार्य गंगा स्नान करून येतात. त्यांच्या मठात त्यांना जायचे आणि चांडाल 4 कुत्रे घेऊन त्या ठिकाणी उभा राहायला गर्दी. शंकराचार्य सोहळ्यात होते, कायम सोहळ्यातच राहतात. तर संन्यासी असे सोहळ्यात गंगा स्नान करून चाललेले संन्यासी चांडाल बघितल्यानंतर शंकराचार्यांनी सांगितलं बाजूला सर, ओव्हरटेक करायचं, त्याला जायचं, कधीकडे जायचं तर त्याला बाजूला सरक म्हणून सांगितलं. तर बाजूला सरक असं सांगितल्यानंतर त्याने प्रश्न, आता एक मोठा इतिहास आहे संस्कृत मध्ये, सगळं सांगायचं नाही आपल्याला, सांगता येणार नाही. बाजूला सरक म्हटल्यानंतर त्या चांडालाने त्यांना प्रश्न विचारला शंकराचार्य, तर तुम्ही मला बाजूला सरक म्हणता, या माझ्या देहाला पाहून चांडाल देव आहे, तर देहाला पाहून बाजूला सरक म्हणता, आत्म्याला पाहून बाजूला सरक म्हणता, असा त्यांनी प्रश्न विचारला. शंकराचार्यांना प्रश्न पडला, चांडाल वेशात असलेला आणि सामान्य माणूस, मलिन असलेला, क्रूर असलेला, ज्याच्याकडे पाहवत सुद्धा नाही, असा बघवत नाही असा माणूस, आणि मला विचार मी सांग, ते म्हणणार नाही. पण शंकराचार्य सामान्य नाही. त्यांनी लगेच विचार केला की देहाला, तो चांडाल सांगतो, देहाला पाहून जर बाजूला सरक म्हणत असाल तर तुमचा देह आणि माझा देह पंचभूताचाच आहे. पृथ्वी आत तेज वायू आकाश या पंचमहाभूताचा प्रत्येकाचा देह असल्या कारणाने चांडालाचा असो, ब्राह्मणाचा असो, संन्याशाचा असो, पंचमहाभूताचाच आहे. आणि आत्म्याला पाहून जर बाजूला सरक म्हणत असाल तर तुम्ही आत्मज्ञान सांगा. या आत्मज्ञान चोखडी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यांचं वर्णन केलं, आत्मज्ञान संपन्न आपण आहात, ब्रह्मज्ञान संपन्न आपण आहात. आत्मा किती आहे? आत्म्यामध्ये अनेक वेगवेगळे आहेत का? आत्मा एक आहे. आत्मा एक असल्या कारणाने आत्म्याला पाहून बाजूला सरक म्हणता येत नाही आणि शरीर पंचमहाभूताचं असल्या कारणाने त्याला पाहून बाजूला सरक म्हणता येत नाही. शंकराचार्यांनी डोळे उघडले नाही, त्यांनी डोळे झाकले आणि डोळे झाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की साक्षात शंकर आहे. मग त्यांनी मनीषा पंचक नावाचं स्तोत्र लिहिलं आणि मनीषा पंचकातून ते सांगतात की कोणीही असो, चांडाल असतो, सतत द्विजोस्तु गुरुकेशा मनीषा असं त्याचं ध्रुवपद आहे. मग तो चांडाल असो किंवा ब्राह्मण असो, माझा गुरु आहे असं म्हणून शंकराचार्यांनी नमस्कार केला. तर याच्यातून 2 गोष्टी मला त्याच्या सांगायच्या होत्या की संन्यास दीक्षा जी आहे ही किती प्रखर आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचा अध्ययन किती प्रखर आहे आणि हे तपस तेज संपन्न असलेले महात्मे कसे आहेत की जे महात्मे साक्षात शंकराला लगेच ओळखतात. त्यांनी नमस्कार केला. चांडाल वेशात असलेल्या शंकराला त्यांनी काय केला? नमस्कार केला. अंतर्दृष्टीने पाहण्याची गोष्ट परशुरामाची गुरुजींनी एक सांगितली. ते म्हणाले, एकदा काय झालं, इतिहास मोठा आहे. भीष्माचार्यांनी त्या
3 कन्या होत्या, अंबा, अंबालिका आणि अंबिका, यांना युद्धामध्ये जिंकून आणलं. सगळ्यांना इतिहास माहिती आहे, सगळ्यांना इतिहास सांगतो. तर त्यापैकी एका अंबा, अंबिका आणि अंबालिका यापैकी एकीचं दुसऱ्यावर प्रेम असल्या कारणाने तिला सोडलं, जा तू ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबरोबर विवाह कर. आणि या 2 मुलींनी इथल्या कौरव पांडवांच्या याच्यामध्ये हे करावं, विवाह करावा असं ठरलं. गेलेली जी मुलगी होती ती ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्याकडे गेली, त्या राजाकडे. आणि त्या राजाला हे माहीत होतं की युद्धामध्ये भीष्माचार्यांनी जर जिंकले, त्यांनी लगेच नकार दिला. भीष्माचार्यांनी तुला जिंकले, तुला माहीत असलं त्यांची पत्नी व्हायला पाहिजे, माझी नाही, मी तुला पत्नी म्हणून घेणार. आता भीष्माचार्यांच्याकडे गेल्यानंतर ते सांगतात मी ब्रह्मचार्य व्रताची दीक्षा घेतली, मी ब्रह्मचारी राहणार आहे, त्यामुळे मी लग्न करणार नाही. ज्याच्यावर प्रेम होतं तो सांगतो मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही. पण त्या मुलीने लगेच काय करू, कृष्णामाईच्या काठावर जाऊ आपण आणि तपश्चर्या, पवित्र अशा एका नदीच्या काठावर ती तपश्चर्या करायला लागली. एके दिवशी तपश्चर्या चालू असताना परशुरामांची तिची गाठ. परशुरामांना तिने नमस्कार केला. परशुरामांनी सहज प्रश्न का तपश्चर्या करतेस, तिने सांगितला इतिहास असं असं. योगायोगाने भीष्माचार्य परशुरामांचे विद्यार्थी, परशुरामांचे ते शिष्य, धनुर्विद्या भीष्माचार्यांनी परशुरामाकडे शिकलेली होती. त्यामुळे परशुरामाने सांगितलं असं काही इतिहास आहे का, तर म्हणाले माझा तो विद्यार्थी, मी त्याला सांगतो. गेले, त्या मुलीला घेऊन भीष्माचार्यांच्याकडे गेले. भीष्माचार्यांना काही परशुरामाने सांगितलं शहाणपणा करायचा नाही जास्त, मी सांगतो त्या मुलीबरोबर लग्न कर. भीष्माचार्यांनी सांगितलं महाराज तुम्ही गुरु आहात, तुमच्या पायी साष्टांग अनंत दंडवत घालतो, पण मी विवाह करणार. आता ते भीष्माचार्यच होते, हे परशुराम म्हणजे अवतारी होते महात्मे. भीष्माचार्य गंगेचे पुत्र होते. आपल्याला माहिती हा भीष्म गंगा नंदनू, जो प्रताप तेजस्वी असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणाले भीष्माचार्याने सांगितलं मी लग्न करणार नाही, आणि परशुराम सांगतात की तुला लग्न करावं, आणि जर लग्न केलं नाही तर माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल. आता गुरु मगाशी माऊलीने सांगितलं कथम भीष्म महं संख्ये द्रोणंच मधुसूदन इषुभी प्रतियोत्स्यामी उजार हाऊ हरिसूदन. हे माझं पूजनीय आहे, नियमित मी यांचं मी पूजन करायला पाहिजे. परशुराम माझे गुरु आहेत, त्यांचं मला पूजन करायला पाहिजे, त्यांच्याबरोबर युद्ध करायला पाहिजे. शक्य नाही, गुरुंच्या बरोबर युद्ध करणं शक्य नाही. असं असताना परशुरामाने सांगितलं की नाही, तुला लग्न नाहीतर युद्ध, तिसरा मार्ग नाही. ठीक आहे बरं, भेट झाल्यावर क्षेत्र ठरलं, अमुक ठिकाणी युद्ध होईल असं ठिकाण ठरलं आणि वेळ ठरली, उद्या सकाळी युद्ध होईल. रात्री ते गंगेचे पुत्र असल्या कारणाने गंगा येऊन या भीष्माचार्यांना भेटली आणि भीष्माचार्यांना सांगितलं की बाळा तुझ्या बरोबर गुरूंच्या बरोबर युद्ध करणं ते बरोबर नाही, पण काय करता आता, ते गुरु सांगतात युद्ध करायचं, तर युद्धाला तुझा पण तुला एक मंत्र शिकवतो, त्या मंत्राचा जप कर म्हणजे तू विजयी होशील. तो मंत्र म्हणजे संमोहन अस्त्र, त्याचं नाव. गंगेने मंत्र दिला. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी भीष्माचार्य युद्ध क्षेत्रावर गेले. परशुराम युद्धाच्या तयारीने रथात बसून आले, हे पण रथात बसून गेले. यांनी गंगा मातेने शिकवलेला मंत्र जपला आणि मंत्र जप केल्याबरोबर तिकडे परशुरामाला झोप लागली. संमोहन अस्त्राचा परिणाम काय झाला, त्याला झोप लागली. झोप लागल्यावर त्यांचा जो सारथी होता, झोप लागल्यानंतर रणांगणात कसं उभं राहणार, त्या सारथीने रथ बाहेर गेला. रणांगणाच्या बाहेर गेल्याबरोबर त्याला जाग आली. जागेबरोबर सारथीने विचारला असं कसं काय, रथ दुसरीकडे कसा आला. अरे त्यांनी सांगितलं महाराज म्हणाले तुम्हाला झोप लागल्यामुळे मी मूर्खच म्हणाले चल परत रणांगणात परत गेला. परत गेल्याबरोबर यांनी मंत्र त्याला लगेच झोप लागायची. रथ बाहेर हे परत बऱ्याच 2-4 वेळा झाल्यानंतर त्यांनी परशुरामाने सांगितलं असं करत तुमचा करता जाऊन उपयोगच नाही. तिथे गेल्यानंतर काय होते, झोप लागते. त्याला कळतही नसेल, समोर मंत्राचा जीव झाला की याला झोप लागायची, तर सारखी त्यांना बाहेर घेऊन जायचं. हे गेले. भीष्माचार्यांचा विजय झाला आणि परशुरामांचा
पराभव. युद्ध झालं नाही, पण युद्ध न होताच ते युद्धातून गेले. परशुराम निघून गेले. गुरुजी सांगतात परशुराम आपल्यासारखे सामान्य होते का? नाही, फार मोठे होते. पण मला शंकराचार्य आपल्यासारखे सामान्य नव्हते, फार मोठे होते. पण म्हणाले काय होतं, कधी कधी मोठे लोक सुद्धा चुकतात म्हणजे काय होतं, परशुरामांनी पहिल्यांदा विचार हा करायला पाहिजे होता की आपण युद्धात गेल्यानंतर आपल्याला विजय मिळेल का नाही. हा जर अंतर्दृष्टीने त्यांनी विचार केला असता तर युद्धाला गेलेच नसते. त्यांनी तो अंतर्दृष्टीने विचार केला नाही, त्यामुळे युद्धाला गेले, त्यांचा पराजय झाला. गोष्ट आपली संपली. गोष्टीचं तात्पर्य असे की मोठे लोक सुद्धा इतके मोठे की ज्यांच्या मोठेपणाची आपल्याला कल्पना सुद्धा करता येत नाही, असे लोक सुद्धा कधी कधी अशा प्रसंगात त्यांना पराजय स्वीकारावा लागतो. हे घडतं. अशा प्रसंगात मोठ्या लोकांचं म्हणजे आजपर्यंत आपण पहिल्यांदा शंकराचार्यांचं वर्णन ऐकलं. शंकराचार्यांनी 4 पीठाची स्थापना केली, त्याही ठिकाणी 4 शंकराचार्यच आहेत. आणि त्या शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये ज्या लोकांनी दीक्षा घेतली त्यामध्ये आपले ब्रह्मीभूत ईश्वरानंद स्वामींच्यासारखे संन्यासी आहेत. आम्हाला संन्यासी भेटले. आता साक्षीदार आहेत हे आमचे, आम्ही त्रिमूर्ती आहोत. पाटील काका, पांडुरंग महाराज आणि ब्रह्मीभूत आनंद आश्रम स्वामी की जे दादा महाराज साखरे यांचे शिष्य होते. इतिहास सांगतात की दादा महाराज एकदा संन्यास घ्यायला निघाले. आपल्या स्वामींनी म्हणजे आनंद आश्रम स्वामी सांगितलं, दादा महाराज तुम्ही संन्यास घेऊ नका, मी संन्यास घेईन तुमच्यावर. आणि त्याप्रमाणे त्यांनी दादांच्या गेल्यानंतर यांनी संन्यास घेतला. तर असे महात्मे की जे महात्मे ज्यांचं जीवन केवळ जगाच्या कल्याणासाठीच आहे, अत्यंत पवित्र अशा प्रकारचं जीवन आपण जोशी साहेबांच्या प्रवचनात ऐकलं की टेंबे स्वामी, वासुदेवानंद सरस्वती त्यांचं नाव, गुरुवर्य साखरे महाराज त्यांची गोष्ट सांगतात की ते इतके तपस्वी होते. गुरुजींनी गोष्ट सांगितली त्याची, वेदशास्त्र संपन्न गणेश्वर शास्त्रींनी. त्यांचे वडील लहान असताना, गुरुजींचे वडील लहान असताना टेंबे स्वामी काशीला गेले. आता हे मोठे विद्वान आणि अनुभवी महात्मे असल्या कारणाने काशीमध्ये त्यांचा काशी यात्रा काढली. काशीमध्ये त्यांचा मोठा सोहळा झाल्यानंतर, काशीमधून त्यांचं कार्य संपल्यानंतर ते प्रयागराजला जाणार, त्रिवेणी संगमात स्नान करायला जाणार होते. त्यावेळी वर्तमानपत्रात ही बातमी आली त्या काळाच्या वर्तमानपत्रात की टेंबे स्वामी 1 वाजता बरोबर काशीतून निघाले आणि 1:03 प्रयागराजला पोहोचले. पेपरमध्ये बातमी आली. घडले 3 मिनिट असं ते 125 किलोमीटर अंतर 3 मिनिटात पोहोचले, असा घडलेला आहे. त्याची गोष्ट गुरुवर्य साखरे महाराज सांगतात की एकदा हे सोहळं कडक सोहळं पाहिलं. आता त्यांचं मला वर्णन करता येणार नाही सोहळ्याचं. त्यांचं वर्णन असं करतात, ते म्हणाले नुसतं बाहेरून सोहळं नाही तर जन्मापासूनचं सोहळं त्याला. शास्त्रकार सांगतात की मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त होत असताना, ज्योतिष शास्त्रकार सांगतात की मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त होत असताना आपले मायबाप चांगले असले पाहिजे. 1, आपली जन्माची वेळ चांगली असली पाहिजे. 2, आणि आपली संगती चांगली असते. तर जन्माच्या म्हणजे गर्भाधान संस्कारापासून ज्यांचा देह पवित्र आहे अशा माणसाला ते ओळखत असत. नुसतं स्नान केलं, सोहळं, रेशमी वस्त्र धारण केलं तर ते म्हणाले रेशमी वस्त्र धारण केल्याने तू सोहळं नाहीस, तुझा अमुक असा अशुद्ध तू आहेस, असं ते पाहत असत. आता हा फार बारका होता. लोकांना सोहळं आवडत नाही. आज आवडत नाही, पूर्वी आवडत नव्हतं, आजही आवडत नाही. मग लोक समजा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर जर असतील तर म्हणतात हे काय ब्राह्मण काय सोहळ्यात असतात. हे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी काय सोहळ्यातच असे, कोणाला स्पर्श करू द्यायचे नाही, अशा प्रकारचं सोहळं. तर एका माणसाने त्याला महाराज तुम्ही सोहळ्यात राहता, तुम्हाला मी शिवणारच आहे असे येऊ. तर ते म्हणाले मी सोहळ्यात आहे, मला स्पर्श चालत नाही दुसऱ्याचा, तू इतर जातीचा गोवळ्यातला, मला तू स्पर्श करून चालणार नाही. पण मला करायचा तुला स्पर्श, म्हणाले तुला प्रयोग सांग. काय ज्वारीचे दाणे घेऊन येऊन पुढे, आणि त्यांनी आपल्या दंडाने, आता दंड असतो त्या दंडाने तर रेग होती आणि त्या रेगीच्या आत हे दाणे टाकले. ज्वारीचे दाणे टाकल्यानंतर त्याच्या लहाय
लाह्या तुम्हाला माहिती आहे ज्वारीच्या लाह्या कशा होतात, गार अशा प्रकारची वाळू घेतल्यानंतर होतात. तर वाळू चांगली तापल्यानंतर ज्वारीच्या लाह्या होतात ते आपल्याला माहिती आहे. तर ते आत ज्वारीचे दाणे टाकल्यानंतर त्याच्या लाह्या झाल्यानंतर ते म्हणाले आता स्पर्श करायला हवं नाही. आता अशा परिस्थितीमध्ये तो माणूस स्पर्श करू शकतो का? करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे महात्मे मी सांगत असतो गमतीने की ज्ञानेश्वर महाराजांनी जठराग्नी प्रदीप्त केला आणि अशा पाठीवर मांडे घातले. आता ज्यांच्या पाठीवर मांडे भाजतात त्यांची पाठ तवा तापत असेल ना, मांडा भाजत म्हणजे तवा तापल्याशिवाय भाकरी भाजत नाही. आता तुमच्याकडे कशी भाजली मला माहित नाही. आमच्याकडे काय करतात माता की चुलीवर तो तवा ठेवल्यानंतर मी पाहिजे पाहिजे चुलीवर तवा ठेवल्यानंतर ते पाण्यात गोड बुडवतात आणि त्यावर असं शिपडतात. ते जर चढून वाजलं तर मग भाकर टाकतात आणि ते गार असताना टाकला तर मला माहिती भाकर होणार नाही, चिकटून बसेल त्याला. मग तवा तापल्यानंतर भाकरी टाकतात हे सगळ्यांना माहिती आहे. तर हे म्हणाले की यांना जर ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे भाजतात, एखाद्या माणसाला त्यांनी मी सांगत असतो हाताने जर दाबलं असतं तर तो माणूस जळून गेला असता. का? त्यांच्या हातात एवढं सामर्थ्य आहे, त्यांच्या हातात एवढं तेज आहे की तो माणूस, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी कृपेचा वरद हस्तच आपल्या मस्तकावर ठेवला. त्यांच्याजवळ असलेलं सामर्थ्य ते एखाद्याचा अभिमान घालवण्यासाठी त्यांनी दाखवलं, पण वाईट कर्म करण्यासाठी दाखवलं, त्याचं कल्याण करण्यासाठी त्यांनी सामर्थ्य दाखवलं. असे महात्मे असतात. तर असे जे महात्मे संन्यास दीक्षा ग्रहण करणारे जे महात्मे असतात ते शास्त्रामध्ये वर्णन आहे की संन्यासी हा नारायण स्वरूप असतो. संन्यासाला स्नान आताच आपण ऐकलं ते त्रिकाल स्नान आहे, त्यांना स्नान करण्याची गरज नाही. ते कार्यभूत स्नान सुस्नात अशा प्रकारचे आहे, पण तरी सुद्धा लोकांना पवित्र करण्यासाठी, लोकांना शिक्षण देण्यासाठी अशा प्रकारच्या त्या गोष्टी आचरण करून आताच आपण ऐकलं की प्रपंचाची समस्या असेल तर ती सुटावी याच्यासाठी सुद्धा ते अल्पकाळ सांगतात. परमार्थाची समस्या असेल तर ती सुटावी याच्यासाठी सांगतात. असं महात्म्यांचं जीवन असतं. महात्मे लोकोपकारासाठी, लोकांच्या उद्धारासाठी आलेले असतात. अशा प्रकारचे महात्मे आपण संन्यासी पाहतो. माझ्या जीवनात ब्रह्मीभूत आनंदाश्रम स्वामींच्या सारखे महात्मे भेटले की जे महात्मे त्याला काय म्हणतात, एका क्षेत्रात राहण्याचं काय करतात, क्षेत्र संन्यास. आळंदी नावाचं पवित्र क्षेत्र, या पवित्र क्षेत्रात क्षेत्र संन्यास जणू काय घेतलाय त्यांनी. अशा प्रकारचं त्यांचं जीवन आणि निरपेक्ष वृत्तीने जगाचं. आता यांचं आपण ऐकलं की संग्रह नाही, काहीही जवळ ठेवायचं नाही. जोशी साहेबांनी आम्हाला सांगितलं की त्यांना जर कोणी पैसे दिले तर शृंगेरी मठामध्ये ते पैसे पाठवले. शृंगेरी मठामधून जे काम चालतं ते उत्तम अशा प्रकारचं पवित्र कार्य आहे. त्या कार्यात त्याचा विनियोग व्हावा अशा प्रकारचं स्वामींचं जीवन. अशा पवित्र महात्म्यांचं आपण स्मरण करीत आहोत. त्यांच्या पवित्र जीवनाला गायल्यानंतर, त्यांच्या पवित्र जीवनाचं स्मरण केल्यानंतर आपल्यालाही पवित्रता प्राप्त होईल अशा प्रकारची त्यांची योग्यता. तीर्थालाही तीर्थत्व ज्यांच्यामुळे प्राप्त होतं. लोक आम्ही तीर्थे तया काया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थी कुर्वंती तीर्थानी असं शास्त्रकार सांगतात की तीर्थालाही तीर्थत्व ज्यांच्यामुळे प्राप्त होतं असे हे महात्मे असतात. ज्ञानेश्वर महाराजांनी महात्म्यांच्या तीर्थयात्रेचं, पायी पदयात्रेचं वर्णन करताना असं केलं की तीर्थे पावन जिही धर्म केला घडवती कैवल्य कल्पद्रुम ते हे त्रिजगती असं संतात. ते म्हणतात की कैवल्य प्राप्त करून देणारे हे कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष कैवल्य देत नाही. जगामध्ये कामधेनू कल्पतरू ह्या ज्या आहेत, जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरू. आणि पुढे मला वाचता येत नाही, ते पण वाचून दाखवतो तुम्हाला. स्वसंवित ध्रुव बीज प्ररोहणावली. मी परवा कीर्तनात सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले मराठी, गीतेवर अलंकार चढवला, पण
पण तो अलंकार मला वाटतं आजही आपल्याला अवघडच आहे. कशामुळे अवघड आहे मी सांगितलं, त्याचे कोड असे आहे: स्व, संवित, द्रुम, बीज, प्ररोहण आणि अवधी. एका शब्दात, एका शब्दात किती शब्द झाले? आता याचा अर्थ सांगायचा म्हणजे तुम्हाला तात्पुरतं विचार करावा लागेल. तर थोडक्यात मोठ्या लोकांनी आपल्या समोर सांगितलं, हा सांगतो. स्व शब्दाचा अर्थ आहे आत्मा, ज्ञान शब्दाचा, संवित शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, स्वसंवित या शब्दाचा अर्थ झाला आत्मज्ञान, आणि द्रुम शब्दाचा अर्थ आहे वृक्ष, बीज शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यामुळे वृक्ष तयार होतो ते बीज, प्ररोहण या शब्दाचा अर्थ आहे बीजाला अंकुरित करणारी आणि त्याची वाढ करणारी अशी आवली म्हणजे भूमी. आत्मज्ञानरूपी वृक्षाला बीजभूत असलेल्या अंकुराला अंकुरित करणारी, वाढ करणारी आणि फळ देणारी अशी भूमी म्हणजे संत असते, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंचं वर्णन केलं. तात्पर्य महात्मे असे असतात की जे महात्मे विश्वाच्या कल्याणासाठी झालेले असतात. विश्वाचं कल्याण हेच त्यांचं काम असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे महात्मे येतात, विश्व उद्धारासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहितात आणि आपलं काम झाल्यानंतर संजीवन समाधी घेतात. अशा प्रकारचे महात्मे असतात. आपण परमभाग्य आपलं की काशी स्वामींच्या सारखे स्वामी आपल्या जीवनात आपल्याला बघायला मिळाले. आमच्या जीवनात आम्ही भाग्य समजतो की ब्रह्मीभूत आनंद आश्रम स्वामींच्या सारखे स्वामी आम्हाला बघायला मिळाले. काशीला गेल्यानंतर एक मार्कंडेय आश्रम स्वामी आम्हाला भेटले, यांनी मला वेदांत शिकवलं. उपनिषद आणि पंचदशी शिकवण्याचं काम मार्कंडेय आश्रम स्वामींच्याकडे मला भाग्य मिळालं. काशी माझ्या जीवनात स्वप्नात नसलेलं शहर. माझ्या स्वप्नातही कधी वाटलं नाही की मी काशीला जाईल, पण मी काशीला गेलो आणि योगायोगाने काशी स्वामींच्या निमित्ताने मला इथे येऊन हे दोन शब्द बोलायचा योग आला. काशी स्वामींना त्या ठिकाणी ती पदवी मिळाली, धर्मश्री वगैरे. तर ती संस्था गुरुजींनी सांगितलं आजही आहे. खरोखरीच भाग्यवान आपण आहोत की ज्यांना काशी क्षेत्रातून प्रमाणपत्र मिळतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ते लिहिले बघा, हे आपण सांगितलं असतं का आपण काय मिळालं ते ते पत्र घेतली ज्ञानी जरा काय पत्र घेतली ज्ञानी यामुळं 15 माझ्या असं. तर सामान्य माणसाने प्रमाणपत्र देणे याला किंमत नाही. काशीमध्ये 50 वर्षापूर्वी किती काळापूर्वी जे त्यांना प्रमाणपत्र मिळालं ते सामान्य लोक नव्हते आणि कोणालाही खोटं प्रमाणपत्र देणारे तिथे मुळीच नव्हते. त्यामुळे अशा काशी क्षेत्रामध्ये ज्यांनी वास्तव्य करून पूर्वीच्या अनेक महात्म्यांनी ज्या काशी शहरात वास्तव्य केलं आणि आपल्या जीवनाला कृतार्थ केलं, अशा पवित्र क्षेत्रामध्ये वास्तव्य करून तुमच्या आमच्यासाठी या कृष्णा मातेच्या काठावर येऊन आपल्यासाठी मार्गदर्शक अशा प्रकारचे स्वामी त्यांच्या या संन्यास दीक्षा ग्रहणाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जे काही मला वेगळे वाक्य सुटले असे 2 शब्द मी बोलतो, ते शब्द त्यांच्याच चरणी हे पुष्प समर्पण करून आपण इथं थांबूया. कुंडली
माऊलींचे स्वामींची हे माहिती आरतीला कोण आरतीला या की अजय या सुनील कुलकर्णी आरतीला आहे सुनील कुलकर्णी